श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तुमचेही केस वृक्ष आणि निर्जीव झाले असतील तर महागडे हेअर स्पा आणि ट्रीटमेंट्सला विसरा. आज मी तुमच्यासोबत असा एक सोपा घरगुती हेअर मास्क शेअर करणार आहे जो बनवण्यासाठी लागतील फक्त 3 गोष्टी. हा मास्क केसांना नॅचरली चमक आणि मऊपणा देण्यास मदत करतो. तर आता हा मास्क कसा बनवायचा हे आता आपण बघूया. आता इथे आपल्याला पाहिजे आहे कढीपत्ता आणि तोही भरपूर आणि फ्रेश पाहिजे, कारण त्याचा आपल्याला रस काढायचा आहे आणि भरपूर प्रमाणात रस निघाला पाहिजे. आणि एक घ्यायचं आहे आपल्याला ॲलोव्हेराचं पान, तेही सुद्धा फ्रेश पाहिजे आहे आणि त्याचा जो येलो पार्ट आहे तो काढून घ्यायचा, कारण दोन्ही याचा आपल्याला इथे ज्यूस करायचा आहे. कोणी ते दोन्ही मधलं साईडला कट करून त्याच्यातनं पांढरं तो ज्यूस काढतात, पण असा आता डायरेक्ट काढला तरीही चालेल. कढीपत्ता आपल्या केसांच्या मुळांना पोषण देतं, नंतर केस कमी करण्यास मदत करतं आणि केस दाट दिसण्याससुद्धा मदत करतं. आता हा मी घेतलेला आहे भात. तर मी भात वेगळा शिजवण्यापेक्षा वरतीच कुकरमध्ये त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकून मी कुकरला लावून देत असते. जसं आपण लहान बाळाला ती सॉफ्ट भात खाऊ घालतो ना, तसंच आपल्याला हा भात खूप सॉफ्ट करायचा आहे. हे आता मिक्सरमधून मी काढून घेतलेलं आहे. आणि आता हे कढीपत्ता आणि कोरफड हे सुद्धा मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा रस मिळाला पाहिजे आणि तो रस या भातामध्ये मिक्स करायचा आहे. आता मी तुम्हाला दाखवत आहे तो भात किती सॉफ्ट झालेला आहे आणि असाच आपल्याला सॉफ्ट भात पाहिजे. जर जाडसर झाला तर तो थोडा केसांना चिपकून राहतो, पण काही प्रॉब्लेम नाही, वाळल्यानंतर निघून जातो. पण जर पातळ पेस्ट केली अशी तर फार चांगलं. आणि आता मी हे मिक्सरमधनं काढून घेत आहे ॲलोव्हेरा आणि कढीपत्ता. ॲलोव्हेरा आपल्या केसांच्या मध्ये जर कोंडा वगैरे असेल ते सुद्धा कमी करतो आणि केसांना एक नॅचरली चमक देतो. म्हणजे थोडक्यात आपल्या केसांसाठी बेस्ट कंडिशनरसुद्धा आहे. आता मी हे छानसं बारीक काढून घेतलं आहे. बघा, तुम्हाला मी त्याचा रस काढून दाखवते. खूप सुंदर आपल्याला रस त्याचा मिळालेला आहे. आणि आता हा भात घ्यायचा आणि याच्यामध्ये हा रस चाळणीने गाळून घ्यायचा. आता मी हा रस चाळणीने गाळून घेत आहे व्यवस्थित. कढीपत्तासुद्धा आपल्या केसांच्या मुळांना पोषण देतं, केस गळणं कमी करतं आणि केस दाट होण्यास मदत करतं. तर अशा प्रकारे हा छान रस आपण या भातामध्ये गाळून घ्यायचा. जर तुम्हाला जर वाटलं असेल थोडं दाट झालं आहे तर तुम्ही याच्यामध्ये दही ॲड करू शकता. तुम्ही बघू शकता किती छान आपल्याला रस मिळालेला आहे. जर थोडंसं जरी आपला कढीपत्ता वाळलेला असेल तर तेवढा रस मिळणार नाही, म्हणून आपल्याला कढीपत्ता अगदी फ्रेश पाहिजे. तर हा भातामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं अगदी. आता मी याच्यामध्ये ॲड करत आहे कोकोनट ऑइल, पण तुम्हाला जर कुठलं वापरत असाल तुम्ही तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. पण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला जे आहे ते इन्ग्रेडियंट्स. आता हा मास्क आपला तयार झालेला आहे. कुठलाही हेअर मास्क हा केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावला गेला पाहिजे आणि जवळजवळ तुम्ही 30 ते 45 मिनटं ठेवून, किंवा तुमच्याजवळ वेळ असेल तर तुम्ही 1 तास ठेवला तरीही चालेल. आता अशा प्रकारे मी हा केसांच्या मुळांशी लावून घेत आहे. इथे केस स्वच्छ धुवून आलेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान सिल्की आणि शायनी झालेले आहेत. आणि जर तुम्ही हा मास्क आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावला तर तुमचे केस खूप सुंदर होतील आणि केस गळतीसुद्धा कमी होईल. आणि व्यवस्थित लाकडी कंगव्याने केस विंचरून घ्यायचे. केस खूप गळत आहेत, केस कोरडे निस्तेज झालेले आहे, तर आजचा हा घरगुती हेअर मास्क तुमच्यासाठी खूप खूप उपयोगी आहे. नक्की एकदा ट्राय करा. केस इतके मऊ, सिल्की आणि चमकदार दिसतील की तुम्ही स्वतःच फरक पाहाल.
तर अशा प्रकारे जर तुम्ही केसांची नियमित काळजी घेतली तर तुमचे केस गळणं कमी होईल. निरोगी त्वचा आणि केसांसाठी कमीत कमी केमिकल्स आणि जास्तीत जास्त नॅचरल गोष्टींचा वापर करा. योग्य आहार, पुरेसं पाणी आणि नियमित काळजी जर आपण घेतली तर आपले स्किन आणि केस अगदी चांगलेच राहतात. या मास्कमध्ये सगळं आपल्याला घरगुती साहित्य वापरायचं आहे. जर तुम्हाला ॲलोव्हेरा फ्रेश मिळाला नाही तर तुम्ही मार्केटमधला सुद्धा वापरू शकता. जर भात आहे हा केसांना मऊ आणि सिल्की ठेवतो. त्याच्यानंतर कढीपत्ता केसांच्या पुळांना पोषण देतो. कोरफड एक कंडिशनर म्हणून आपण त्याचा यूज करू शकतो. त्यामुळे हा हेअर मास्क खूप छान आहे. अशाच घरगुती टिप्ससाठी माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि पुन्हा सांगते सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.